आज 14 जानेवारी आणि हा दिवस खरं तर आंबेडकरी चळवळीतील तमाम कार्यकर्त्यांसाठी एक प्रेरणेचा दिवस आहे। कारण याच दिवसाची वाट बघण्यासाठी दलित तरुणांच्या आत्मबलिदानाचा पाठ या महाराष्ट्रामध्ये व्हायला गेला आणि आज आमच्यासारखे तरुण कार्यकर्ते इथं आल्यानंतर आमचे डोळे आनंदाने भरून येतात। पण त्याचबरोबर आम्हाला दुःखही होतं की आमचेच काही बांधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला मिळावं याच्यासाठी त्यांना आत्मबलिदान करावं लागलं, या जातीयतेचा बळी पडावं लागलं। आणि खरं तर आंबेडकरी चळवळीचा एक विजय दिन म्हणून आज आम्ही इथं बाबासाहेबांची प्रेरणा घेण्यासाठी आणि बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी साताऱ्यावरून आलो आहोत। जय भीम। ऋषिकेश गायकवाड, मी जिल्हाध्यक्ष डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया सातारा। आम्ही सांगलीहून आलो। नंतरच आम्ही ऐकत होतो आजपर्यंत की विद्यापीठाच्या नामांतरासाठी बऱ्याच मातंग समाज, बौद्ध समाज, वंचित समाजाच्या माणसाचं शहीद झालेलं आहे। इथं आल्यावर एक महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या शहीद पोचराम कांबळेंचं नाव ऐकलं, महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला एक ऊर्जा मिळते आणि हा संघर्ष डॉक्टर बाबासाहेबांच्या नावासाठी झालेला आहे हे बघून अतिशय मन भारावून जाते। नंदकुमार नांगरे, मी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला नाव देण्यासाठी जो लढा उभा लागला त्यामध्ये आपण स्वतः साक्षीदार आहात, कसा होता तुम्हाला? संघर्षाचा ज्वाज्वल्य इतिहास होता। समाजाच्या अस्तित्वासाठी आणि अस्मितेसाठी लोक आपलं आयुष्य आणि आपला सर्वस्व कुर्बान देऊ शकतात आणि हे दाखवणारा इतिहास म्हणजे मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा इतिहास। यामध्ये 1500 लोकांचा बळी गेला, हजारो लोक विस्थापित झाले, हजारो लोक उद्ध्वस्त झाले, कुटुंबाच्या कुटुंब गावापासून पलायन केलं आणि या उद्ध्वस्तेच्या ढिगाऱ्यावर आणि आमच्या सर्वांच्या माड्यावर आम्ही शासनाला नमून आमचे मसीहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव या विद्यापीठाच्या कमानीला देण्याचा जो लढा दिला होता 14 वर्ष, तो लढा आम्ही यशस्वी करून टाकू। आज इतक्या वर्षानंतर या शहीद स्मारक सरकारने करावं ही आमची मागणी आहे, पण शहीद स्मारक झालं नाही तरी वर्षानुवर्ष 29 वर्ष सातत्याने आम्ही शहीदांचं स्मरण करूनच विद्यापीठाच्या घेतला जातो। त्यामुळे शहीदांचं स्मारक हे आमच्या मनामध्ये आहे आणि सरकारने ते करावं अशी आमची मागणी पूर्वीपासून बी होती, आजही आहे आणि उद्या जर नाही झालं तर पुढल्या वर्षी 30 वर्ष पूर्ण होतात। या 30 वर्षाच्या औचित्य साधून आम्ही सर्व शहीदांचं स्मारक समाजाच्या वतीने या चौकामध्ये करण्याचं आमचं धोरण राहील।